मी प्रियंका गोरड साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे माधवबाग मार्ग हृदयरोग मुक्तीचा। या विषयासंदर्भात आज आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत माधवबागच्या ब्लॉकेजेस रिकव्हर्स एक्सपर्ट डॉक्टर रुपाली कावरे मॅडम। आपण सुरुवातीलाच डॉक्टरांचं स्वागत करूया। डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। धन्यवाद। खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचा विषय आहे, ज्या विषयासंदर्भातले प्रश्न मला डॉक्टरांना विचारायचे आहेत। मात्र थोडक्यात आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात, नेमक्या कशा पद्धतीने माधवबागमध्ये उपचार केले जातात हे देखील आपण जाणून घेऊयात। तीव्र छातीत दुखणं, अचानक दम लागणं, छाती भरून आल्यासारखं वाटणं, अशी सर्व लक्षणं जाणवली की आता हार्ट अटॅक येईल की काय या भीतीनं आपण हॉस्पिटलच्या दिशेने वळतो। तिथे गेल्यावर आपल्याला ब्लॉकेजेस आहेत असं समजतं आणि आता हार्टचं ऑपरेशन करावं लागणार असा सल्लाही मिळतो। अचानक त्रास व्हायला लागला आणि त्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी एकाएकी ऑपरेशन कसं काय करायचं अशा प्रश्नांनी कित्येकांच्या मनात गोंधळ सुरू होतो। मग ऑपरेशन शिवाय उपचार होऊ शकतो का असे दुसरे पर्याय रुग्ण शोधत असतात, कारण त्यांना शरीराला कापाकापी नको असते। ऑपरेशन शिवाय ब्लॉकेजेसच्या त्रासापासून सुटका होईल का याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तसंच रुग्णांना हार्ट अटॅकच्या भीतीपासून मुक्त करण्याचा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत माधवबाग अमरावती राजापेठ क्लिनिक हेड आणि ब्लॉकेजेस रिव्हर्सल एक्सपर्ट डॉक्टर रुपाली कावरे। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। मात्र त्याआधी तुम्हाला देखील या उपचार पद्धती संदर्भात जाणून घ्यायचं असेल तर नक्की मिस्ड कॉल द्या 022 48 966 955। तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला। डॉक्टर, जसं सुरुवातीला मी म्हटलं की ज्या वेळेला ब्लॉकेजेस आहेत असं रुग्णांना सांगितलं जातं आणि त्यावेळेला तात्काळ सल्ला दिला जातो की आता तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल। मात्र जसं सुरुवातीला मी म्हटलं की रुग्ण शोधत असतात की मला ऑपरेशन नाही करायचंय, मग दुसरी एखादी उपचार पद्धती आहे का? तर आहे, ती म्हणजे माधवबागची। तर या उपचार पद्धतीबद्दल आपण काय सांग? हो, नक्कीच। जेव्हा पेशंटला कळतं की त्याच्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत करोनरीजमध्ये आणि पेशंटला ऑपरेशनचा सल्ला दिला जातो तेव्हा तो नक्कीच घाबरलेला असतो। पण त्यांनी सेकंड ओपिनियन माधवबागमध्ये नक्कीच घेणं गरजेचं आहे। आता आपण जाणून घेऊया, जर आपल्याला ब्लॉकेजेसबद्दल समजून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा ह्या गोष्टीकडे जावं लागेल की हे ब्लॉकेजेस का होतात आहे। जसं आपण माहीतच आहेत आपल्याला की आहारातल्या चुका, व्यायामाचा अभाव, स्ट्रेस आणि व्यसन ही 4 कारणं आहेत ब्लॉकेजेस होण्यामागे। मग माधवबागमध्ये नेमकं आपण काय करतो, ह्या मुख्य लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये ज्या कारणांमुळे हे ब्लॉकेजेस होत आहे त्याच्यावर आपण काम करतो आणि हे ब्लॉकेजेस डेफिनेटली कमी करतो। पहिल्या 3 महिन्यांमध्येच आपण 30 to 70%, मी तर सांगेल काही महिला पेशंटमध्ये 85% पर्यंत आपण ब्लॉकेजेस कमी केलेले आहेत। मग ते डॉक्युमेंटेड प्रेझेंट करणं ही पण माधवबागचीच एक पद्धत आहे किंवा आपण उपचार पद्धतीमध्ये तशा पद्धतीने दाखवून देतो। तर ह्याच्या आधी आपण कॉन्ट्रास्ट सीटी अँजिओग्राफी नावाची टेस्ट करतो की जिथे पेशंटचे सगळे ब्लॉकेजेस मोजल्या जातात। आता ब्लॉकेजेस म्हणजे आपल्याला एक 80% 90% हे माहीत असतं, पण रक्तवाहिनी नेमकी किती मोकळी आहेत, हे ब्लॉकेजेसमध्ये कॅल्शियम प्लाक किती आहे, लिपिड प्लाक किती आहे, फायबरस प्लाक किती आहे, हे सगळं आपण मोजून घेतो त्या टेस्टमध्ये। आणि आपली उपचार पद्धती सुरू झाल्यानंतर 3 महिन्यांनीच आपण ही टेस्ट रिपीट करतो पेशंटची आणि नेमकं त्याच्यात दाखवून देतो की ब्लॉकेजेस किती कमी झाले आहेत। तर आपल्याला पहिल्याच घाबरून जाऊन लगेच शस्त्रक्रिया करण्याची काही एक गरज नाही आहे। आपण ह्या सगळ्या शस्त्रक्रिया निश्चितच टाळू शकतो। नक्कीच डॉक्टर, खरं म्हणजे आजार हा ब्लॉकेजेस इथपर्यंतच नाहीये तर मधुमेहाचे पेशंट्सही तितकेच आहेत, त्याचप्रमाणे उच्च रक्तदाबाचे पेशंटही तितकेच आहेत आणि या अशा आजारांना आमंत्रण देणारं अतिलठ्ठपणा याचेही पेशंट्स तितकेच आहेत। आणि या सगळ्या पेशंट्सवरती माधवबागमध्ये शस्त्रक्रिया विना शस्त्रक्रिया खरं म्हणजे उपचार पद्धती केली जाते आणि ही उपचार पद्धती नेमकी कशा पद्धतीची आहे हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मिस्ड कॉल द्या 022 48 966 955 या क्रमांकावर। डॉक्टर, अनेकदा असंही बोललं जातं हार्ट अटॅक एकदा आला, दुसऱ्यांदा पुन्हा आला, आता तिसऱ्यांदा हा रुग्ण वाचू शकणार नाही असं बोललं जातं। रुग्णाची त्यावेळेला काय मनस्थिती होत असेल याचा विचार न केलेलाच बरा खरं तर। मात्र माधवबागमध्ये असेही काही पेशंट्स आहेत ज्यांना 2 वेळा हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, मात्र तरीही ते या उपचार पद्धतींमुळे ठणठणीत बरे होऊन घरी गेले।
हो हो, नक्कीच. माझ्याकडेही असे पेशंट आहेत की ज्यांना ऑलरेडी पहिल्यांदा 2 वेळा हार्ट अटॅक येऊन गेला आणि स्टेंट टाकल्या गेली. पहिल्या स्टेंटच्या मागेच पुन्हा प्लाक झाला आणि दुसरी स्टेंट टाकल्या गेली आणि नंतर मग पेशंट म्हणजे जैन सर होते की जे माझ्याकडे आले आणि LADला त्यांना 65% प्लाक होता. मग आता पेशंटचा प्रश्न येतो की जर तिसरा हार्ट अटॅक आला तर मी माझ्या मुलींकडे कोण पाहिल किंवा काय होईल नेमकं, आणि पेशंट घाबरलेला असतो. इथेच माधवबाग काम करतं. आता जर समजून घ्यावं लागेल आपल्याला की हार्ट अटॅक का येतो. जेव्हा रक्ताची गुठळी तयार होईल तर हार्ट अटॅक येईल. मग असं काही करता येईल का की ही रक्ताची गुठळीच व्हायला नको. मग त्याच्यासाठी आपण एक टेस्ट करतो आणि त्याला म्हणतात VO2 max. स्ट्रेस टेस्टमध्ये आपण VO2 max चेक करून घेतो. जर पुरुषांचा VO2 max 35 ml पर्यंत असेल तर त्याला हार्ट अटॅकपासून घाबरायची काही एक गरज नाही आहे. ओके, म्हणजे जर VO2 max 35 आहे आणि त्याच्यामुळेच आपण समजून घेऊया की हृदयाची कार्यक्षमता जी आहे ती छान आहे, त्याच्यामुळे घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे. आणि दुसरं कारण म्हणजे रक्ताची गुठळीच नाही झाली तर मग त्याच्यासाठी रक्तवाहिनीचा जो आतमधला स्तर असतो, आपण समजून घेऊया ही रक्तवाहिनी हा बाहेरचा स्तर आहे आणि हा आतमधला स्तर आहे. जर आतमधला स्तर त्याला एंडोथेलियम म्हणतात, तोच जर व्यवस्थित असला म्हणजे आपण समजून घेऊयात की तो एंडोथेलियम म्हणजे पहारेकऱ्यासारखा आहे आणि त्यांनी जर LDL कोलेस्ट्रॉलला आतमध्ये यूज दिलं नाही, ब्लॉकेजेस तयारच होऊ दिले नाहीत, त्याचं ॲग्रिवेशन किंवा वाढ रोखली तिथेच आणि त्याच्यामुळे जो डॅमेज होऊन रक्ताची गुठळी होते तेच जर झालं नाही तर पेशंटला हार्ट अटॅकच येणार नाही. मग त्याच्यासाठी डेफिनेटली त्याचं ब्लड प्रेशर, रक्तातील साखरेचं प्रमाण, वजन, ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच नेमकं माधवबागमध्ये रिव्हर्स डाएट किट म्हणजे ब्लॉकेज कमी करणारा डाएट दिला जातो आणि अशा पद्धतीने उपचार करून हृदयाची कार्यक्षमता वाढवून पेशंटला ह्या भीतीपासून मुक्त केलं जातं. नक्कीच, खरं म्हणजे हृदयरोग मुक्त हे अभियान गेल्या कित्येक वर्षांपासून माधवबागकडून चालवलं जात आहे. खरं म्हणजे इतर आजार, जसं मगाशी मी म्हटलं होतं, या इतर आजारांपासूनही आपण कशा पद्धतीने दूर राहू शकतो याचं मार्गदर्शन जे आहे ते सातत्यानं माधवबागकडून केलं जातं आणि त्यासाठी एक ॲप देखील विकसित करण्यात आलेला आहे. कोणता आहे हा ॲप आपण पाहूया. आज की इस कोरोना काल में सेहत को लेके कई चीजों का डर लगता है. हम डॉक्टर के पास जाने के लिए भी डरते हैं. इस डर का निवारण है माधवबाग का MIB पल्स ऐप, जिसके पीछे खड़ी है माधवबाग की 450 डॉक्टर्स की फौज, जो आपके घर पे बैठे बैठे ही आपको इस ऐप के माध्यम से गाइड करेगी, कंसल्ट करेगी, ट्रीट कर सकती है. इस ऐप के अंदर में है डाइटिशियंस की फौज, जो आपको अच्छा गाइडेंस देगी और अच्छी रेसिपीज भी दिखाएगी जो स्वादिष्ट भी है. ये ऐप, ये दोस्त आपके डर को करेगा दूर. डाउनलोड कीजिए माधवबाग का MIB पल्स ऐप. नक्कीच, ॲप बद्दल तर आता आपण जाणून घेतलेलंच आहे. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूयात. डॉक्टर, खरं म्हणजे असंही अनेकदा होतं की हृदयाची जी रक्तवाहिनी आहे यामध्ये 80% 90% ब्लॉकेजेस आहेत आणि अशामध्ये रुग्ण अगदीच घाबरलेले असतात. म्हणजे कशा पद्धतीने सर्व्हाइव्ह करते असाही प्रश्न असतो. हो, नक्कीच. जेव्हा पेशंटला कळतं की त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये 80% 90% ब्लॉकेजेस आहेत तर तो नक्कीच घाबरलेला असतो आणि त्याला प्रश्न पडतो. म्हणजे माझे एक पेशंट होते श्री संजय चापके की ज्यांच्या अँजिओग्राफीमध्ये 100% ब्लॉकेजेस होते आणि रक्तवाहिनीची म्हणजे लेफ्ट मेन ज्याला म्हणतो की जिथून रक्तवाहिनी सुरू होते तिथे 80% ब्लॉकेजेस होते आणि ह्या पेशंटला त्वरित बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला गेला. मग पेशंट माझ्याकडे आल्यावर त्याचं काउन्सिलिंग झालं आणि त्याचा प्रश्न होता की मॅडम, मग मी जिवंत कसं आहे? जर माझ्या 2 रक्तवाहिन्यांमध्ये 100% ब्लॉकेजेस आहे तर नेमका मी जिवंत कसं आहे? आता पेशंटला काय वाटतं की जेव्हा 100% ब्लॉक आहे ना तर पुढे रक्तपुरवठा होतच नाही. असं नसतं. ही जी गुठळी आहे ती चरबीची गुठळी आहे आणि त्याला आपण म्हणू की त्याच्यातून रक्तप्रवाह समोर जात असतो. फक्त होतं काय, जेव्हा आपण बसलो आहोत तेव्हा आपल्या हृदयाला रक्तपुरवठ्याची गरज आहे 225 ml ची आणि जेव्हा आपण चालायला लागतो किंवा काही वर्क करतो पेशंट तेव्हा त्याला रक्तपुरवठ्याची गरज असते 750 ml ची. आणि हा रक्तपुरवठा जेव्हा मिसमॅच होतो म्हणजे जे डिमांड आहे तेवढा सप्लाय होत नाहीये कारण इथे ब्लॉकेजेस आहे आणि मग पेशंटला छाती दुखून यायला लागते,
छातीवर दाब आहे असं समजतं, दम लागून येतो, चालताना दम लागायला लागतो, डावा हात दुखायला लागतो आणि मग पेशंट डॉक्टरकडे जातो आणि तेव्हा त्याला ब्लॉकेजेस असलेले समजतात. पण हे ब्लॉकेजेस काही एकाएकी होणारी गोष्ट नाही. म्हणजे समजा जर आजच मला अँजिओग्राफी झाली माझी आणि मला समजलं की 80-90% ब्लॉक आहे, तर हे साधारणतः एखाद वर्षापासून आपण म्हणू शकू की त्या सगळ्या गोष्टीची प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि मग आपल्याला समजल्यावर म्हणजे अँजिओग्राफी झाली तेव्हा पेशंटला वाटतो की हे आत्ताच झालेले आहेत का. तर पेशंटला घाबरून जायची काही गरज नाही आहे आणि आपण हे ब्लॉकेजेस नक्कीच कमी करू शकतो की ज्याच्यामुळे पुढचा जो रक्तपुरवठा आहे तो व्यवस्थित होईल. नक्कीच डॉक्टर. खरं म्हणजे आता जसं आपण सांगितलं की चालताना धाप लागणे, दम लागणे किंवा मग हात दुखणे डाव्या साईडचा आणि अशा पद्धतीची लक्षणं आढळल्यानंतर रुग्णांनी देखील त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं हे तितकंच गरजेचं आहे, नाही का? खरं म्हणजे याच संदर्भात अधिक माहिती डॉक्टरांकडनं मला जाणून घ्यायची आहे. मात्र त्यापूर्वी डॉक्टरांनी असे काही पेशंट्स आहेत ज्यांना अगदी 80-90% ब्लॉकेजेस होते, मात्र त्यांच्यावरती विना शस्त्रक्रिया त्यांना या त्रासातून बाहेर काढलेला आहे. हृदयरोग मुक्तीकडे त्यांचा प्रवास हा सुरू झालेला आहे. कशा पद्धतीचा त्यांचा हा प्रवास होता त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया. सुरेश गुरुवंतराव कुंभलवार, राणा चांदूरबाजार. गेल्या वर्षी मला चालताना थकवा जाणवत होता, पुष्कळ घाम येत होता आणि एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. त्यामुळे मी माझ्या मिसेससोबत माधवबाग अमरावती क्लिनिकला आलो. या ठिकाणी मला डायबेटिक्स त्याचप्रमाणे हृदयासंबंधीचं आजार आहे हे कळलं. त्याच ठिकाणी डायबेटिक्सची टेस्ट केली असता HbA1c जी होती हे 9.8 होते आणि ब्लॉकेजेस जे होते हे 100%च्या जवळपास होते. या ठिकाणी मग माझ्यावर पंचकर्म, डायट, त्याचप्रमाणे व्यायाम आणि मेडिसिन याच्या माध्यमातून उपचार सुरू झाले आणि हे करत असताना वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन आणि सूचना याची अंमलबजावणी मी करत गेलो. योग्य जीवनशैलीचा अवलंब केला आणि सकाळी 5 वाजता उठल्यानंतर व्यायाम, डायट, मेडिसिन आणि पंचकर्म याचा अवलंब केला. त्यामुळं 3 महिन्यानंतर मला डायबिटीसमधून मुक्त होता आलं. त्याचप्रमाणे माझे जे ब्लॉकेज होते हे 70% कमी झाले आणि मला अतिशय आनंद झाला. आज मी अतिशय आनंदमय जीवन जगत आहे. याचं पूर्ण श्रेय हे माधवबागला जाते, माधवबागच्या टीमला जाते, डॉक्टर रुपाली कावरे यांना जाते. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जर आपण BP, शुगर किंवा हृदयासंबंधी आजाराने ग्रस्त असाल तर एक वेळा अवश्य माधवबागला भेट द्या. खूप छान असा अनुभव आता आपण ऐकलेलाच आहे. असेच अनुभव डॉक्टरांच्या तोंडून देखील मला ऐकायचे आहेत. मात्र त्यापूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. अनेकदा असं होतं की रुग्णांना काहीच अशी लक्षणं आढळत नाहीत, मात्र तरीही अनेक रुग्ण हे सजग असतात आणि ते डॉक्टरांकडे येतात की मला माझं बॉडी चेकअप करून घ्यायचं आहे आणि मग या चेकअपमध्ये कळतं की ब्लॉकेजेस आहेत. मग अशामध्ये रुग्ण घाबरून जातात. त्यांना असं वाटायला लागतं की आता आपल्याला थेट ऑपरेशनच गाठावं लागणार आहे, ऑपरेशन थिएटर गाठावं लागणार आहे, ऑपरेशनच करावं लागणार आहे. मात्र तसं न होता माधवबागमध्ये येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळतो. विना ऑपरेशन, विना शस्त्रक्रिया त्यांना छान पद्धतीने उपचार मिळतात. या उपचार पद्धतीबद्दल आपण काय सांगा? बिलकुल. असे काय होतं की पेशंटला काहीतरी लक्षणं पहिल्यांदा जाणवत असतात की चालताना मला दम लागतो आहे. अशाच माझ्याकडे आलेल्या शोभा राऊत पेशंट की ज्यांनी पहिल्यांदा त्या पेशंटनी चालल्यानंतर दम लागतो हे सांगायला सुरुवात केली. छाती भरून येत आहे, मला कसं तरी होतं आहे. म्हणजे पेशंटला ॲक्च्युली घाबरल्यासारखं होतं तेव्हा. आणि मग मी त्यांचा रेस्टिंग ECG तो बऱ्यापैकी 80% लोकांचा नॉर्मल येतो आणि त्याच्यानंतर मी त्यांना एक टेस्ट केली, वॉक टेस्ट. आपण 6 मिनिट वॉक टेस्ट किंवा स्ट्रेस टेस्ट करून घेतो, TMT, आणि त्याच्यामध्ये मला सगळे ECGमध्ये बदल दिसले. मग मी पेशंटला लिपिड आणि 2D इकोसाठी पाठवलं. 2D इकोमध्ये पण रेस्टिंगला चेंजेस दिसायला सुरुवात झाली पेशंटच्या ह्याच्यात. आपण म्हणतो की वॉलला मोशन ॲबनॉर्मिटी, हायपोकायनेझिया दिसायला लागला. तर ह्या पेशंटला मग मी कॉन्ट्रास्ट CT अँजिओग्राफीसाठी
पाठवलं आणि तिथे आपल्याला ब्लॉकेजेस दिसून आले. बरं 90% पेशंटला प्लाक होता आणि डेफिनेटली पेशंटला आता हे कळलं नव्हतं की मला हार्ट डिसीज आहे. तो जस्ट चेकअपला आला होता की मला हे असं घाबरल्यासारखं होत आहे चालल्यानंतर. आणि त्या पेशंटला जेव्हा आपण ह्या टेस्ट केल्या आणि सगळं लक्षात आलं आणि आपण ट्रीटमेंट स्टार्ट केली, आपले पंचकर्म स्टार्ट केले, जसं जसं पंचकर्म पुढे जातं तसं तसं पेशंटला म्हणजे दम लागणं कमी होतं, छाती भरून येणं कमी होतं, त्यांना त्यांचं थायरॉईड पण त्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आल्या आणि रक्तपुरवठा ट्रीटमेंट बाय ट्रीटमेंट वाढत जातो आणि पेशंटचे सगळे लक्षणं कमी होतात. आणि 3 महिन्यानंतर आपण पुन्हा जे मागे मी सांगितलं होतं की कॉन्ट्रास्ट सिटी अँजिओग्राफी टेस्ट करून घेतो आणि तिथेच डेफिनेटली आपल्याला 70 ते 80% त्यांचे ब्लॉकेजेस रिव्हर्स झाले आहे हे आपल्याला दिसून आले. आणि पेशंटची त्याच्यानंतर आपण TMTला की जो पेशंट एक ठराविक अंतर म्हणजे 100 मीटर पण चालल्यानंतर त्याला छातीमध्ये दुखून यायचं, तो 3 किलोमीटर चालू शकतो. आता हे का चालू शकतो पेशंट? कारण जितकी त्याला डिमांड आहे त्या वर्कआउटला करायसाठी ती फुलफिल होते आहे आणि त्याच्यासाठी जो अडथळा होता ब्लॉकेजेस ती डेफिनेटली कमी झाली आहे. त्याच्यामुळेच त्याला हे चालताना दम लागत नाही, ह्या त्रासापासून त्याची मुक्ती झालेली आहे. नक्कीच. खरं म्हणजे इतर आजार आहेत, या आजारातूनही तुमची मुक्ती होऊ शकते आणि त्यासाठी मिस्ड कॉल द्या 02248966955 या क्रमांकावर. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, काही पेशंट्स असे आहेत की त्यांना ऋतूनुसार त्यांच्यामध्ये बदल होतात शरीरामध्ये आणि त्रास व्हायला सुरुवात होतात. स्पेशली हृदयाशी संदर्भात जे आजार आहेत या संदर्भातील जे रुग्ण आहेत त्यांना ऋतूनुसार बदल व्हायला सुरुवात होतात, त्रास होतात. त्याबद्दल काय सांग? हो नक्कीच. आता काय होतं की नेमकं हृदयरोग म्हटला की छाती भरून येणे, छाती दुखणे, दम लागणे असं आपण म्हणू, म्हणजे बेसिकली हे लक्षणं महत्त्वाची असतात. पण जे अस्थमॅटिक पेशंट असतात त्यांना पण अशा पद्धतीने त्रास होतो आणि जेव्हा ऋतू बदलतो म्हणजे पाऊस पडला आहे किंवा थंडी आहे तेव्हा हे सगळे सिम्पटम्स ॲग्रिवेट होतात. आणि मग अशा पेशंटसाठी पण आपण जी थेरपी करतो, पंचकर्म करतो, त्याच्यामध्ये आपण हृदयधारा देतो आणि छातीवर लेप लावला जातो औषधांचा की ज्याच्यामुळे कफ पातळ होतो, ब्रॉन्कोडायलेटेशन होतं आणि हृदयासोबतच आपण लंग्सला पण तितकंच महत्त्व देतो की जो ऑक्सिजन आपण म्हणूया की जी प्रोसेस आहे प्युरिफिकेशनची ती प्रॉपरली होणं सुरू झाली आणि त्याच्यामुळे जे हृदयाची जी कार्यक्षमता आहे ती पण वाढली. म्हणजे आता आपण इथे दोन्ही पद्धतीने काम करतो पेशंटच्या आणि ऋतूनुसार त्यांना जे त्रास आहेत ते नंतर ट्रीटमेंट नंतर ते सगळे म्हणजे आता थंडीत पेशंटला त्या पद्धतीने त्रास होणार नाही. अशा पद्धतीनेच आपण इथे करतो ट्रीटमेंट. नक्कीच. खरं म्हणजे आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ही ट्रीटमेंट किंवा माधवबागचं क्लिनिक हे फक्त महाराष्ट्रामध्येच असतील, तर असं नाहीये. तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर MP मध्ये, UP मध्ये, गुजरातमध्ये किंवा कर्नाटकमध्ये, पुढे दिल्लीमध्ये जर का राहत असाल तर तिथेही तुम्हाला उपचार घेता येणार आहेत माधवबागचे. मिस्ड कॉल देऊ शकता मगाशी मी जो क्रमांक तुम्हाला सांगितला त्या क्रमांकावरती. डॉक्टर, खरं म्हणजे अनेकदा जसं मगाशी मी म्हटलं की मधुमेह असणारे रुग्ण तितकेच आहेत किंवा मग उच्च रक्तदाब असणारे रुग्ण तितकेच आहेत, अतिलठ्ठपणा असणारे रुग्ण तितकेच आहेत आणि हे 3-4 आजार हे हृदयरोग असणाऱ्या रुग्णामध्ये देखील आढळून आले की मग थोडं क्लिष्ट व्हायला सुरुवात होतं की इतरही आजार आहेत, आता हृदयरोगाचा पण आजार आला, आता काय करावं असा प्रश्न रुग्णांना पडतो. त्यासाठी नेमकी काय ट्रीटमेंट आहे? अगदीच. कारण हे ना रिस्क फॅक्टर आहे हार्ट डिसीजसाठी. म्हणजे डायबिटीज झालं, ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणा. हो. ठीक आहे. आता हे जे सगळे आजार आहेत ते महत्त्वाचे आहेत, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आता तो येऊन ठेपला आहे की ब्लॉकेजेस तयार झाले आहेत पेशंटला आणि रक्तपुरवठा खंडित होत आहे, आता छाती दुखते. आता इमर्जन्सीत सगळ्यात पहिले आपल्याला ब्लॉकेजला ट्रीट करणं अतिशय गरजेचं आहे. ते कमी करून घेऊया. ब्लॉकेज कमी झाले की हृदयाचा रक्तपुरवठा वाढतो आणि नंतर त्याच्यासोबतच आपण दुसऱ्या गोष्टीकडे म्हणजे मधुमेह आहे, वजन वाढलेलं आहे पेशंटचं, ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टीवर काम करावंच लागतं. कारण ती कारण आहे की ज्याच्यामुळे ब्लॉकेजेस झाले. एकदा आपण कमी करून दिलेले आहेत ब्लॉकेजेस, पण ते पुन्हा होऊ नये म्हणून काय, तर ह्या सगळ्या रिस्क फॅक्टरला कंट्रोल करणं आणि रिव्हर्स करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मग पेशंटची आपण HbA1c नावाची टेस्ट करून घेतो. जसं माझ्याकडे आलेले कुंभलवार पेशंट होते की जे पहिल्यांदा आम्ही HbA1c केल्यावर डायग्नोज झाले की ही इज डायबिटिक पेशंट आणि तो
तोपर्यंत पेशंटला माहीतच नव्हतं की त्यांना डायबिटीज पण आहे. आणि जेव्हा आपण ही पंचकर्म आणि डाएट त्यांचे करत गेलो, त्यांची लाईफस्टाईल आपण मॉडिफाय केली, तर नंतर HbA1c जो 5.7 आहे, जो नॉर्मल पर्सनचा असतो, तिथपर्यंत पेशंटचे रिझल्ट्स मिळाले. आणि त्याच्यानंतर आपण त्यांना GTTला टाकलं, म्हणजे 10 चमचे साखर खाऊनही त्यांची 2 तासानंतरची साखर 140च्या आत आली. म्हणजे आता आपण इथे काय केलं की ब्लॉकेजेस तर कमी केलेलेच आहेत, पण त्याच्यासोबत जे रिस्क फॅक्टर होते की ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय, म्हणजे रक्तातला घट्टपणा वाढतोय, पेशंटला हार्ट अटॅकची रिस्क वाढते आहे, ब्लॉकेजेस तयार होतात आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण काम केलेलं आहे. नक्कीच कार्यक्रमामध्ये आपल्याला अशीच चर्चा सुरू ठेवायची आहे, मात्र त्याआधी एक छोटासा व्हिडिओ आपण पाहूया. माझं नाव दिलीप भाऊराव वरेकर असून मी अमरावतीचा रहिवासी आहे. मला चालताना खूप त्रास व्हायचा. एन्जिओग्राफी केलं असता 90-70 असे ब्लॉकेजेस दिसून आले. बायपास करण्याची मला सल्ला दिला होता, परंतु मी माधवबाग या ठिकाणचं औषध घेतलं, त्यामुळं मला खूप आराम आहे. आता पहिले इतकं त्रास होत नाही. त्यांनी जे ट्रीटमेंट दिलं, जे खायला लावलं, त्याप्रमाणे वागलो. आज मला खूप आराम आहे. खरं म्हणजे माधवबागचे जे काही डॉक्टर्स आहेत, अनेक डॉक्टरांची मी स्वतः मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांच्या बोलण्यातनं एक गोष्ट प्रामुख्यानं सातत्यानं मला जाणवली, ती अशी की 90 दिवसामध्ये आमच्याकडे आलेला पेशंट हा बरा होऊन ठणठणीत होऊन घरी जातो. त्याला सांगितलं जातं आता तुम्हाला काहीच पथ्य करायची नाही आहेत, कारण जे डाएट त्यांनी फॉलो केलेलं असतं तेच पुढे जाऊन त्यांना फॉलो करायचं असतं. आणि अशा पद्धतीची ही उपचार पद्धती तुम्हालाही जर का घ्यायची असेल तर 02248966 या क्रमांकावरती तुम्ही मिस्ड कॉल देऊ शकता. डॉक्टर, खरं म्हणजे कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, वेळ मला खुणावती आहे, मात्र जाता जाता साम टीव्हीच्या प्रेक्षकांना आपण नेमकं काय मार्गदर्शन कराल? जर रुग्णांना आपल्याला हृदयरोगी बनायचंच नाही आहे, किंवा तर आपल्याला आपले जे डिसीज आहे, रिस्क फॅक्टर म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि अतिलठ्ठपणा, ह्यांना रिव्हर्स करून घेणं अतिशय गरजेचं आहे. काही प्राथमिक तपासण्या करणं गरजेचं आहे आणि डेफिनेटली आपली लाईफस्टाईल मॉडिफाय करणं, म्हणजे त्यात महत्त्वाचा पार्ट येतो की उपाशीपोटी 30 मिनटं व्यायाम करणं, म्हणजे 30 मिनटं ब्रिस्क वॉकिंग, चालायला जाणं. त्याच्यासोबतच पांढरे पदार्थ आपण म्हणूया, म्हणजे मैदा, साखर ह्या पदार्थांना कमी करणं, त्याच्यासोबतच स्ट्रेस मॅनेजमेंट करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ज्या कारणांमुळे म्हणजे धूम्रपान, मद्यपान, जी व्यसन आहेत ते डेफिनेटली कमी करणं, किंवा एकूणच आपल्या ज्या वाईट सवयी आहेत त्या आपण बदलणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपण एखाद्या आजारातून बाहेर पडू शकतो. डॉक्टर, आज आपण इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. साम संजीवनीमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.